नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र श्रेयश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मी ज्या नॅचरल लोकेशनला उभा आहे, कदाचित काही लोकांना हे समजलं असेल की मी सध्या कुठं उभा आहे। तर या निसर्ग सौंदर्याच्या मधोमध 3 डोंगरांच्या मध्ये असणाऱ्या मस्तानी तलाव येथे मी आज उभा आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हा दिव्याचा घाट। इथून वारकरी किंवा विठुरायाचे किंवा पालख्या इथून जातात। तर आज आपण या मस्तानी तलावाबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जात असताना, ही व्हिडिओ पाहत असताना तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करावं, सबस्क्राईब करावं, शेअर करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं, ही माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे। तर मंडळी, निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे तलाव, याला पूर्वी वडकीचं तलाव असं बोललं जायचं। 1720 साली बाजीराव पेशवे यांनी याची तटबंदी केली। तलावाच्या बाजूला तीरावरती भिंती बांधल्या आणि ह्या तलावाचं नाव मस्तानी तलाव असं ठेवण्यात आलं। इथले स्थानिक लोक सांगतात की इथं बाजीराव पेशवे आणि मस्तानी हे दोघं इथं भेटायला यायचे किंवा ही त्यांची भेटण्याची जागा असावी असं सांगितलं जातं। तर 3 डोंगरांच्या मधोमध हे तलाव आहे। 3 डोंगरांच्या मध्ये जसं एम्फीथिएटरिकल व्ह्यू असा दिसतो। तर सुरुवातीला आपण पाहूया, तिथून हा रस्ता आहे, त्या तलावाच्या बाजूला एक रस्ता ठेवलेला आहे आणि त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हे अथांग पसरलेलं तलाव। जवळपास असं बोललं जातं की 17 एकर क्षेत्रामध्ये जवळपास हे तलाव भरलेलं असतं पाण्याने आणि पूर्ण पावसाळ्यामध्ये काठोकाठ हे तलाव भरलं जातं। आणि इथं येण्याचा चांगली वेळ किंवा जो ऋतू आहे तो पावसाळ्यातच इथं जास्तीत जास्त तुम्हाला निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल। जसं जसं आपण ह्या रस्त्याने पुढे जातो तसं निसर्गाच्या खूपच जवळ गेल्यासारखा भास होतो। इथून पुढे जात असताना वाटेत तुम्हाला नाश्ता, चहा यासाठी एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, जे मी मागच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि तो आपण समोरचा डोंगर पाहत आहोत। तर तिथून विठुरायाची पालखी, माऊलीराजांची पालखी इथून जात असते। ह्या तलावाची खोली जास्त आहे। इथं आपल्याला छोटेसे मासे देखील पाहायला मिळतील। पर्यटक इथं आल्यानंतर पाण्यात उतरल्याशिवाय त्यांचा मोह आवरत नाही। जवळपास खूप पर्यटक सुट्टीच्या दिवशी शनिवार आणि रविवार इथं फिरायला येतात। मित्रांनो, जवळ आपण हा शेड पाहतो, जसं ज्याला झाकण केले, दरवाजा केलाय लोखंडी। तर असं बोललं जातं की हा दरवाजातून ज्या पायऱ्या उतरल्यानंतर थेट ह्या शनिवार वाड्यापर्यंत भेटतात, शनिवार वाड्यापर्यंत जातात, अशी इथली स्थानिक लोक सांगतात। जवळपास 20 किलोमीटरचं अंतर हे या मस्तानी तलाव ते शनिवारवाडा इतकं मोठं अंतर आहे। आणि इथं आहे छोटंसं मयुरेश्वराचं मंदिर, गणपतीचं एक मंदिर आहे आणि या मयुरेश्वराची मंदिरात एक मूर्ती आहे गणपतीची आणि या मंदिराच्या एकदम विरोधात दुसऱ्या बाजूला मस्तानेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे। ते या मंदिराच्या समोरच्या बाजूला दिसत नाही, तो छोटा शेड दिसतो इथं। इथे तुम्ही तुमच्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर फ्रीमध्ये पार्क करू शकता। तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रमैत्रिणींसोबत, लहान मुलांसोबत तुम्ही इथं येऊ शकता, पर्यटनाचा आनंद घेऊ शकता। काही लोक इथं कपल फोटोशूट करतात, प्री वेडिंग फोटोशूट करतात। काही लोक इथं त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी परिवारासोबत, मित्रांसोबत येत असतात। स्थानिक लोक वॉकिंगला येतात, मॉर्निंग वॉक असेल किंवा इव्हनिंग वॉक असेल। तर भरपूर असं निसर्ग सानिध्य या मस्तानी तलावाला लाभलेलं आहे। जसं जसं आपण या मस्तानी तलावाच्या जवळ जातो तसं निसर्ग सौंदर्य खूपच भरून येतं, खुलून येतं। आणि इकडं येत असताना आपल्याला हायवेपासून, जो पुणे हडपसरपासून सासवडला जातो, त्या रस्त्यापासून एक 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावरती हे तलाव वसलेलं आहे। खूप मनमोहक
असं हे तलाव आहे. या तलावावरती तलावामध्ये छोटे छोटे मासे पण आपल्याला मिळतात, जसे की स्थानिक लोक सांगतात. आणि जे लोकांना इथली माहिती नसते, अचानक ते पाण्यात उतरतात, तर असं पाण्यात उतरणं धोक्याचं ठरू शकतं. ज्यांना माहिती आहे तर ते लोक इथे येतात, पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतात कुटुंबासोबत, फॅमिलीसोबत. आणि तरुणाईंची सर्वात जास्त रेलचेल या भागांमध्ये चालते. तरुण मुलं मुली, कॉलेजचे स्टुडंट्स हे इथं फिरायला येतात. आणि व ते जे पाहिलं जातो दिवे घाट आहे, जिथून विठुरायाची वारकरी इथून जात असतात. तर अतिशय मनमोहक आणि सुंदर असं विलोभनीय हे तलाव माझ्या पाहण्यातलं सगळ्यात उत्कृष्ट आणि सुंदर आणि माझं स्वतःचं वैयक्तिक आवडीचं ठिकाण हे मस्तानी तलाव. आपण या तलावाला नक्की भेट द्यावी, नक्की यावं आणि निसर्ग सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करावं, फोनमध्ये कॅप्चर करावं. मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.